नांदणी मठातील माधुरी हत्तीनीच्या पुनरागमनाबाबत सोमवार दिनांक 23 जून रोजी झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या सुनावणीत तातडीचा निर्णय न होता आणखी तपासणी आणि अहवालाची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे माधुरीच्या कोल्हापूरमधील पुनरागमनाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटीसमोर सुनावणी झाली. यावेळी नांदणी मठाच्या वतीनं करण्यात आलेल्या सुविधांची माहिती सादर करण्यात आली. सुनावणीनंतर नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी माहिती देताना सांगितलं की महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं नांदणी मठात उभारण्यात आलेल्या सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत हाय पॉवर कमिटीचे सदस्य, सेंट्रल झू ऑथॉरिटीचा एक प्रतिनिधी आणि महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांनी नामनिर्देशित केलेला एक सदस्य असेल. ही समिती नांदणी मठातील सर्व सुविधांची पाहणी करून 20 दिवसाच्या आत सविस्तर अहवाल हाय पॉवर कमिटीकडे सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील सुनावणी घेऊन अंतिम भूमिका निश्चित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय वंतारा येथे असलेल्या माधुरीच्या सध्याच्या आरोग्य स्थितीचा सुधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर मनोहरन यांना देण्यात आले आहेत. तिच्या शारीरिक स्थिती आणि आरोग्यात झालेल्या सुधारणेचा तपशील या अहवालात नमूद करण्यात येणार आहे. माधुरी हत्तीनीच्या वास्तव्याकरिता नांदणी मठात करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करताना पेटाच्या प्रतिनिधींनाही उपस्थित राहण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या उपस्थितीत वस्तुस्थितीची पडताळणी केली जाणार आहे. नांदणी मठात युद्धपातळीवर तयारी. माधुरी हत्तीनीच्या संभाव्य पुनरागमनाच्या पार्श्वभूमीवर नांदणी मठ परिसरात आवश्यक बांधकामं, निवास व्यवस्था आणि इतर सुविधा उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. मठ प्रशासनाकडून सर्व तयारी युद्धपातळीवर केली जाते. HBCच्या निर्णयानुसार आता प्रत्यक्ष पाहणी आणि अहवालानंतरच पुढील सुनावणी होणार असल्याचं माधुरीच्या पुनरागमनाचा निर्णय आणखी काही दिवस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या अपेक्षांना पुन्हा एकदा प्रतीक्षेची किनार लाभली आहे. मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.